नमस्ते मित्रांनो, संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। मागील भागात आपण संशोधन प्रस्ताव लेखन या अनुषंगाने विविध भागांमध्ये सविस्तर माहिती बघितली होती। मित्रांनो, आजच्या भागात आपण संशोधन अहवाल लेखन हे नेमका काय भाग आहे याबद्दल माहिती घेणार आहोत। कारण प्रस्ताव लेखनाच्या अनुषंगाने वेगवेगळे मुद्दे जे आहेत त्याचा आपण विचार केला तर त्या मुद्द्यांवरच आधारित आपल्याला काय करायचं आहे, संशोधन अहवाल जे आहे ते लेखन करायचं आहे। मग संशोधन अहवालाचे नेमके भाग कोणकोणते आहेत याबद्दल आता आपण जाणून घेऊया। संशोधन अहवालाचे एकूण 3 भाग आहेत। पहिला भाग म्हणजे त्याला प्राथमिक भाग म्हटलं जातं किंवा त्याला प्रिलिमिनरी पार्ट म्हटलं जातं। दुसरा जो आहे त्याला मुख्य भाग किंवा मेन बॉडी म्हटलं जातं आणि तिसरा म्हणजे संदर्भ विभाग किंवा रेफरन्स सेक्शन असं म्हटलं जातं। असे संशोधन अहवालाचे म्हणजे रिसर्च रिपोर्टचे 3 पार्ट असतात। आता या 3 पार्ट मध्ये नेमकी कोणकोणती माहिती असते ती आता आपण बघूया। आता पहिला जो भाग असतो म्हणजे प्राथमिक विभाग जो असतो किंवा प्राथमिक भाग जो असतो त्यामध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश असतो, त्यामध्ये मुखपृष्ठ आहे किंवा प्रमाणपत्र म्हणजे सर्टिफिकेट आहे, प्रतिज्ञापत्र जे तो आपण डिक्लेरेशन देत असतो, ऋणनिर्देश म्हणजे एक्नॉलेजमेंट असते की तुम्हाला संशोधन कार्यामध्ये कोणी कोणी कशी मदत केलेली आहे त्यांचं ऋण व्यक्त करणं आपलं कर्तव्य असतं, तर ऋणनिर्देश आपल्याला त्या अनुषंगाने द्यायचं असतं। अनुक्रमणिका आहे, अनुक्रमणिका पण देत असताना सुरुवातीचे भाग कोणते असणार आहे, प्रकरण कोणकोणते असणार आहे, अजून कोणत्या बाबींचा समावेश तुम्ही करणार आहात याची सविस्तर माहिती आपल्याला अनुक्रमणिकेमध्ये द्यायची असते। सारण्यांची यादी म्हणजे काही टेबल्स तुम्ही तयार केलेले असतील, काही त्याचं ॲनालिसिस वगैरे केलेलं असेल तर त्या अनुषंगाने काही टेबल तुम्ही तयार केलेले असतील तर त्या टेबलची सुद्धा यादी तुम्हाला द्यायची असते। काही ग्राफ्स तुम्ही काढलेले असतील म्हणजे आलेख काढलेले असतील तर त्याचीही तुम्हाला यादी द्यायची असते। आणि बऱ्याच वेळेला काही असे शब्द असतात की ते समोरच्या व्यक्तीला समजणं थोडं कठीण वाटत असेल किंवा संशोधन करत असताना संशोधकाला या संकल्पना स्पष्ट असतात, पण जेव्हा वाचकाच्या हातामध्ये या सगळ्या बाबी जात असतात तर त्याला ते शब्द संदिग्ध वाटण्याची शक्यता आहे। म्हणून त्याच्यासाठी काही ॲब्रिव्हेशन्स म्हणजे संक्षिप्त शब्दांची यादी जी आहे ती सुद्धा तुम्हाला काय करायची असते, द्यायची असते। असे जे पार्ट आहेत किंवा असे जे भाग आहेत हे सगळे संशोधनाच्या अहवालामध्ये पहिला जो भाग असतो प्रिलिमिनरी पार्ट म्हणजे प्राथमिक विभागामध्ये आपल्याला काय करायचे असते, द्यायची असते। आता संशोधन अहवालाचा दुसरा भाग म्हणजे मुख्य भाग। मुख्य भागामध्ये काय असतं तर सर्व प्रकरण तुमचे असतात किंवा चॅप्टर्स जे तुम्ही घेणार आहात ते चॅप्टर स्कीम तिथे दिलेली असते। मग पहिलं प्रकरण जे आहे ते प्रस्तावना इंट्रोडक्शन आहे किंवा दुसरं प्रकरण जे आहे ते संबंधित साहित्याचे पुनरावलोकन, त्याला आपण रिव्ह्यू ऑफ रिलेटेड लिटरेचर असं म्हणत असतो। तिसरं जे प्रकरण आहे ते म्हणजे कार्यपद्धती किंवा संशोधन कार्यपद्धती असं आपण देऊ शकतो म्हणजे रिसर्च मेथॉडॉलॉजी। चौथं जे प्रकरण आहे ते माहिती विश्लेषण आणि अर्थनिर्वचन म्हणजे डेटा ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन। आणि 5वं जे प्रकरण असतं ते म्हणजे सारांश, निष्कर्ष आणि शिफारशी म्हणजेच कन्क्लुजन्स, डिस्कशन आणि रेकमेंडेशन। अशा पद्धतीने मुख्य भाग जो असतो संशोधन अहवालाचा त्यामध्ये सगळी प्रकरण योजना जी असते किंवा प्रकरण निहाय तुमचं लेखन जे असतं या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, द्यायचं असतं। आणि संशोधन अहवालाचा सगळ्यात शेवटचा भाग म्हणजे संदर्भ विभाग, त्याला आपण रेफरन्स सेक्शन म्हणत असतो। तर यामध्ये तुम्ही संशोधन कार्यासाठी ज्या ज्या काही पुस्तकांमधून किंवा काही जर्नल्समधून किंवा अजून काही इतर संदर्भांमधून तुम्ही माहिती घेतलेली असेल तर त्या सगळ्या माहितीच्या अनुषंगाने तुम्हाला बिब्लिओग्राफी तयार करायची असते आणि काही अपेंडिक्स म्हणजे आपण अपेंडायसेस आपण म्हणत असतो किंवा त्याला परिशिष्ट आपण असं म्हणत असतो। मग त्यामध्ये काही फोटोग्राफ्स वगैरे असतील, काही लिस्ट वगैरे असतील, काही महत्त्वाची ठिकाणांची नावं वगैरे असू शक्यता आहे, काही कागदपत्र जी आहेत दुर्मिळ कागदपत्र ज्याचा तुम्ही वापर केलेला आहे त्याची काही संदर्भ असतील किंवा त्याची जी काही छायाचित्र वगैरे जी असतील ती तुम्ही ते परिशिष्टामध्ये काय करू शकता आहात, देऊ शकता। म्हणजे अशा पद्धतीने संशोधन अहवालाचे एकूण हे 3 भाग असतात आणि या 3 भागामध्ये आपल्याला संशोधन अहवाल काय करायचा असतो, लिहायचा असतो। अशा रीतीने मित्रांनो आता आपण संशोधन अहवालाचे भाग कोणते असतात ते आपण बघितले। पुढील भागात आपण प्रत्येक भागामध्ये ज्या ज्या काही बाबींची नोंदणी आपण केलेली आहे किंवा जे काही लेखन आपण करणार आहोत तर ते कशा पद्धतीने द्यायचं आहे याबद्दल माहिती घेणार आहोत। तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद।